हॅलो नर्सिंग स्टुडंट, तुमचे सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे विषम समायोजन. हा JNM फर्स्ट इयरचा क्वेश्चन आहे आणि ANM फर्स्ट इयरला कम्युनिटीमध्ये आहे. विषम समायोजन हे ANM फर्स्ट इयरला कम्युनिटीमध्ये आणि JNM फर्स्ट इयरला सोशल बिहेवियर सायन्स फिजिओलॉजीमध्ये आहे. आणि तसंच बघितलं तर हा ANM सेकंड इयर म्हणजे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर ANM आणि JNMसाठी कॉमन क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. बेल आयकन घंटीला पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळावी. आणि आपण ऑल सब्जेक्टवर नोट्स बनवतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण नोट्स, हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर विषम समायोजन म्हणजेच मलॅडजस्टमेंट म्हणजेच काय? सर्वप्रथम व्याख्या. ही एक तत्कालीन वर्तणूक आहे. तर मलॅडजस्टमेंट काय? ही एक तत्कालीन वर्तणूक आहे, वर्तनिक समस्या असून यामध्ये कोणत्याही कारणामुळे मानसिक ताण निर्माण होतात. आता यामुळे ही काय तर एक तत्कालीन वर्तणूक आहे, समस्या असून यामध्ये कोणत्याही कारणामुळे मानसिक ताण निर्माण होतात व वर्तनामध्ये अस्वाभाविकता येते आणि त्यांच्या वर्तणुकीमध्ये अस्वाभाविकता येते व व्यक्ती कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये हा असा व्यक्ती जो मलॅडजस्टमेंट म्हणजे ॲडजस्टमेंट, तो कोणत्याही परिस्थिती जुळून घेऊ शकत नाही. तसेच तिला कोणत्याही व्यक्तीचा विचारांशी मिळवून घेता येत नाही. तसेच त्या व्यक्तीला कोणत्याही विचारांशी सुद्धा तो मिळवून घेऊ शकत नाही. अशा प्रकारे विषम समायोजनाची डेफिनेशन. नंतर आहे विषम समायोजन या व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणे. आता याच्यामध्ये कोणती लक्षणे दिसणार ते पुढील प्रमाणे. तर चेहऱ्यावरील हावभाव, या व्यक्तीच्या चेहऱ्यावर घाम आलेला दिसतो. आता अशा प्रकारच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हमेशा घाम आलेला दिसतो. नंतर आहे शारीरिक हालचाल, या व्यक्तीच्या एखादी हालचाल पुन्हा पुन्हा करतात. आता अशा प्रकारची जी व्यक्ती असते म्हणजे विषम समायोजन असणारी जी व्यक्ती, या व्यक्तीमध्ये एखादी हालचाल पुन्हा पुन्हा म्हणजे सतत ती हालचाल करत राहतात. डोळ्याच्या हालचाली करणे, आखडणे व सोडणे अशा करतात. म्हणजे ते शरीराची हालचाल ही एखादी हालचाल म्हणजे सतत ते हालचाल करत राहतात. आणि डोळ्याची हालचाल म्हणजे पापण्या, आखडणे व सोडणे अशा ते हालचाली करतात. नंतर आहे स्वच्छता. आपल्या जास्तीत जास्त वेळ शारीरिक स्वच्छतेमध्ये घालवतात. आता आपला जो वेळ असतो तो जास्तीत जास्त हे शारीरिक स्वच्छतामध्ये घालवतात. पुरुष सतत आंघोळ करतात, तर स्त्रिया सतत आरशासमोर मेकअप करतात. तर पुरुष काय करतात? सतत आंघोळ करतात. तर अशा प्रकारच्या ज्या काही महिला असतात ते सतत आरशासमोर मेकअप करत राहतात. न्यूनगंड, विशिष्ट गोष्टीबद्दल, परिस्थितीबद्दल न्यूनगंड तयार होतो. आता एखादी गोष्ट नसूनही ती गोष्टीबद्दल, ती परिस्थितीबद्दल न्यूनगंड तयार होतात. सामाजिक वर्तणूक, या व्यक्तीमध्ये समाजामध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्तीबरोबर मिसळत नसतात. आता अशी जी व्यक्ती असते ते व्यक्ती समाजामध्ये कोणत्याही गोष्टीत, कार्यक्रम असो, उत्सव असो, कोणत्याही गोष्टीमध्ये ते व्यक्तीबरोबर मिसळून राहत नाही किंवा सहभाग घेत नाही. अशी त्यांची वर्तणूक समाजभिमुख नसते. समाजभिमुख म्हणजे तो समाजामध्ये मिळून मिसणारा नसतो. वक्तव्य, कधीकधी या व्यक्ती अतिशय भरभरून व न थांबता बोलतात. आता अशी व्यक्ती काय करतात? तर कधीकधी अतिशय भरभरून बोलतात. तर बोलण्याची स्पीड त्यांची खूप जास्त असते. बोलताना ते थांबत नाही. तर कधीकधी अतिशय हळू रचरात बोलतात, म्हणजेच हळूहळू आणि अटकत ते बोलतात. त्यांना वाटत असलेल्या व्यक्तीबरोबर हे थोडेफार बोलतात. आता त्यांचे ओळखणारे किंवा
त्यांचे पसंदीदा म्हणजे त्यांना असं वाटत असेल आपण या व्यक्तीसोबत बोलावं, तर त्या व्यक्तींना ते इतरांना बोलण्याविषयी टाळाटाळ करतात. तर त्यांना वाटत असेल ती व्यक्ती, तर त्या व्यक्तीसोबत ते थोडेफार बोलतात आणि त्यांना जे व्यक्ती अशी आवडतच नाही त्यांच्यासोबत ते बोलण्याची टाळतात. अर्धभाविक भीती. तर अशा व्यक्तींना निर्णायक भीती वाटत असते व त्या भीतीचे मूळ कशातही नसते. भीती कोणत्याही वेळी उत्पन्न होते. आता अर्धचारक भीती म्हणजेच अशी व्यक्ती की ती निर्णायक ती गोष्ट नसूनही त्यांना ती भीती वाटते आणि त्यांचं मूळ कशातही नसते. अशा व्यक्तींना कोणत्याही वेळी उत्पन्न होते. आता अशा व्यक्तींना भीती कोणत्याही वेळी उत्पन्न होऊ शकते. आता याची कारणे काय? विषम संयोजनाची कारणे, काउजेस. मुलास लहानपणापासून सुरक्षितता व प्रेम मिळाले नाही तर मुलाच्या मानसिक गरजा पूर्ण होत नाहीत. आता मलायझेशनचे कारण काय असतं तर लहानपणापासूनच जर मुलास लहानपणापासूनच त्यांना सुरक्षितता व प्रेम मिळाले नाही तर ते काय करतात, मुलाच्या मानसिकतेवर गरजा पूर्ण होत नाहीत. लहानपणी त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही, त्यामुळे ते विषम संयोजनाचे कारण असते. आणि लहानपणी अति लाड केल्यास, एक कारण असं पण होऊ शकते की लहानपणी अति लाड केल्यास लाडाने वाया सुद्धा जाऊ शकते. कौटुंबिक रचना अस्वाभाविकता असल्यास, उदाहरणार्थ विस्कळीत कुटुंब, भर्ग कुटुंब, घटस्फोटीतील आई वडील तसेच नवसंस्कृती स्वीकारणे असल्यास. तर काय कारण असेल तर विस्कळीत कुटुंब किंवा घटस्फोटी. आता घटस्फोटी आई म्हणजे डिसबोर्ड झालेली आई किंवा नवीन संस्कृती स्वीकारलेली असल्यास. नेक्स्ट पॉईंट आहे शालेय किंवा शैक्षणिक समस्या निर्माण झाल्यास. आता शालेय शिक्षणाची समस्या निर्माण झाल्यास. तुलांत्रिक शारीरिक व्यंगत्व असल्यास. आता एखाद्या व्यक्तींना व्यंगत्व म्हणजे अपंगत्व असल्यास, भ्रष्टाचार किंवा लाचखोरीचा आरोप, अँटीपदाचा नोकरीवर गडात्र असल्यास. जोरदार मानसिक अपघात झाल्यास. एखाद्या व्यक्तीचा जोरदार म्हणजे जास्तच भयानक ॲक्सिडेंट झाल्यास. अधिकारी व्यक्ती अतिशय रागावल्यास. उच्च अधिकारी पदांच्या नोकरीवर गडात्र असल्यास. आता आपल्याविषयी ज्येष्ठ नागरिक जो असतो, उच्च अधिकारी, तो एखाद्या व्यक्तीला इतरांसमोर रागवल्यास किंवा नोकरीवर गडात्र असल्यास. मानहानीच्या प्रसंगास तोंड द्यावे लागते. आणि नेक्स्ट आणि शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे मारहाणीच्या प्रसंगास सतत तोंड द्यावे लागते. त्यामुळे सुद्धा ही स्थिती निर्माण होऊ शकते. विषम संयोजनावरील उपचार. तर याच्यावर ट्रीटमेंट काय तर नार्को ॲनालायसिस या सोडियम बॅर्चुरेटियस थिओपॅटो ही भुलीची औषधे थोड्या प्रमाणात देतात. हळूहळू रुग्णास गुंगी येते व रुग्ण मनावरील दडपण पूर्ण विसरून मनामध्ये दडलेल्या गोष्टी स्पष्ट सांगू लागतो. आता याच्यामध्ये काय होते तर सोडियम बर्चुलेटेस थिओपेटो ही भुलीची औषध असते, ती थोड्या प्रमाणात देतात. तर त्याच्यामध्ये काय होते तर हळूहळू रुग्णास गुंगी येते ती म्हणजे तो थोड्या प्रमाणात झोपेत जातो आणि रुग्ण मनावरील दडपण पूर्ण विस्तारत मनामध्ये दडलेले गोष्टी स्पष्ट सांगू लागतो. रुग्ण जे काही बोलतो ते त्याला ऐकवले जाते. त्यानंतर त्याला समुपदेशन केले जाते. आता अशा प्रकारामध्ये रुग्णाचे जे काही एखाद्या सायकियाट्रिस्टकडे त्याला नेतात आणि त्याला भुलीची इंजेक्शन देऊन तो थोड्या प्रमाणात गुंगीत जातो. नंतर काय होते त्याच्या मनातले जे काही बोलणे असते म्हणजे भीती वगैरे असते, ते एखाद्या गोष्टीचे सतत विचार करतात किंवा ती गोष्ट नसूनही ती गोष्ट ते स्पष्ट दाखवतात चेहऱ्यासमोर. तर अशा त्या गोष्टी एखाद्या सायकियाट्रिस्टला ते सांगतो आणि त्या गोष्टी त्याच्या रेकॉर्ड केल्या जातात. रेकॉर्ड केल्यानंतर त्याच गोष्टी त्याला पुन्हा ऐकवल्या जातात आणि त्याच्यावरती एखादी सायकियाट्रिस्ट त्याला समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करते. तर अशा प्रकारे नार्को ॲनालिसिस त्याला उपचार देतात. नंतर आहे सायकोथेरपी. यामध्ये मानसिक विचार बदलणे. आता सायकोथेरपी म्हणजे
यामध्ये मानसिक विचार बदलणे, वर्तणूक बदल करणे, व्यक्तीचे सामाजिक दर्जे सांगणे, तसेच वेगवेगळ्या कृती शिकवणे व ई गोष्टी येतात. रुग्णाला त्यामुळे जास्त मोकळेपणाने विचार करण्याची संधी मिळते. यामध्ये गप्पा मारण्याचे चर्चासत्र, एखादी कृती ई समावेश होतो. या उपचारामुळे रुग्णाच्या मनात असणाऱ्या असहकार्याच्या गोष्टी समजतात व त्यानुसार उपाय योजना सोयीस्कर जातात. तर सायकोथेरपीमध्ये काय होते, तर यामध्ये मानसिक विचार बदलणे, तर रुग्णाचे मानसिक विचार हे बदलणे म्हणजे विचार बदलतात. वर्तणुकीत बदल होतो. व्यक्तीचा सामाजिक दर्जा सांगणे म्हणजे व्यक्ती सामाजिक दर्जामध्ये थोडाफार गोष्टी सांगणे, तसेच वेगवेगळ्या कृती शिकवणे आणि त्याला इतर गोष्टी शिकवणे, ही गोष्टी येतात असे शिकवणे किंवा त्याला इतर गोष्टी यायला सुरुवात होते. रुग्णाला त्यामुळे जास्त मोकळेपणाने विचार करण्याची संधी मिळते. तर अशा प्रकारात अशी स्थिती ज्यावेळेस येते त्यावेळेस रुग्णाला मनमोकळेपणाने विचार करण्याची संधी मिळते. आणि यामध्ये गप्पा मारणे आणि तो इतरांशी गप्पा मारण्याचे चर्चासत्र सुरुवात करतो. आणि उपचारामुळे रुग्णाच्या मनात असणाऱ्या सायकोथेरपीच्या उपचारामुळे रुग्णाच्या मनात असणाऱ्या जे काही गोष्टी असतात म्हणजे असहकार्याच्या गोष्टी समजतात. त्या गोष्टी त्याला समजायला लागतात. त्यानुसार अशा उपाययोजना सोयीस्कर त्याला जातात. नंतर आहे वर्तणूक बदल उपचार पद्धती. वर्तणूक बदल उपचार पद्धतीमध्ये काय, तर या पद्धतीत मनातील भीती व न्यूनगंड घालवण्यासाठी कृत्रिम परिस्थिती निर्माण केली जाते. आता मनातील भीती, अशा व्यक्तीमध्ये मनात खूप भीती दाटलेली असते. त्याच्यामध्ये मनातील भीती घालवण्यासाठी कृत्रिम परिस्थिती निर्माण केली जाते. आणि ज्या व्यक्तीच्या वर्तणूक अस्वाभाविक असते त्याची वर्तणूक बदलण्यास हे प्रयोग केले जातात. आता अशी व्यक्ती म्हणजे त्याची वर्तणूक ही अस्वाभाविक असल्यास त्यांचा वर्तणुकीमध्ये बदलण्यास हे प्रयोग केले जातात. उदाहरणार्थ वाईट सवयी. आता एखाद्या व्यक्तीला जास्त वाईट सवयी असतात किंवा तो जास्त चिंताच करतो किंवा भीती, नैराश्य, त्याच्या चेहऱ्यावर नेहमी भीती आणि नैराश्य असल्यास त्याला शिक्षण व वागणूक देऊन वर्तणूक बदलण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याला अशा रुग्णांना त्याला शैक्षणिक शिक्षण किंवा त्यांच्या वागणुकीत बदल करून त्याच्या अंगी चांगल्या सवयी लावून दिल्या जातात. त्यांच्या अंगी ताजेपणा संभाषण केले जाते. आता त्यांच्या अंगी त्याच्या अंगामध्ये ताजेपणा किंवा चांगल्या सवयी, छंद या गोष्टीचा हळूहळू त्याला सुधारणा होतो. आणि नंतर अशा गोष्टींचा त्याच्यामध्ये सहज लवकर बदल दिसून येत नाही. त्याच्यामुळे हळूवारपणे सर्व या गोष्टींची त्यांना छंद हळूहळू यायला सुरुवात होते. तर या ठिकाणी विषम समायोजन हा क्वेश्चन आपला या ठिकाणी संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. ह्याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण पुढचं चॅप्टर सुरू करूया. जर तुम्हाला लाईव्ह क्लास हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय नर्सिंग स्टुडंट, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.